हॅलो माय डिअर व्ह्युअर्स, माझे नाव आहे पी वैशाली आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. माझ्या चॅनलचे नाव आहे पी वैशालीज मॅथमॅटिक्स क्लासेस. आपण इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधील सेमी इंग्लिश यामध्ये 10th क्लास मधून लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर शिकत आहोत. त्यापैकी प्रॉब्लेम सेट 1 हा आपला चालू आहे. आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊयात. चला. Question number 7 is given as solve the following word problems. Means आता इथे सर्व जे क्वेश्चन आहेत ते हे वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये असणार आहेत. तर ह्याला आता कसे सॉल्व्ह करूया आपण. फर्स्ट आपण अशा टाइपचे प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. त्यामध्ये आपल्याला इक्वेशन इथे दिल्या जाणार नाही. गिव्हन कंडिशन्स वरून आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे आणि त्यानंतर एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज काढायचे. A two-digit number and the number with the digits interchanged add up to 143. In the given number, the digit in the units place is 3 more than the digit in the tens place. Find the original number. आता हे क्वेश्चन सॉल्व करायच्या अगोदर एक छोटासा कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगते. लेट अस टेक ए नंबर 43. आता हा 43 आहे. आपण ह्याला कसे एक्सप्रेस करतो ह्या नंबरला 40 प्लस 3. आता हे 40 प्लस 3 कसं आला, ह्याला आपण लिहितो 3 इंटू 1 प्लस 4 इंटू 10. कारण हा जो 1 आहे हा युनिट डिजिट हा इंडिकेट करतो आणि हा जो 10 आहे हा टेन्स प्लेस म्हणतो याला आणि हा युनिट प्लेस आहे. तर आपण हा 43 काढताना 40 प्लस 3 म्हणजे 4 इंटू 10 प्लस 3 इंटू 1. आता समजा 3 डिजिटचा जर नंबर राहिला तर आपण 254 असं जर का नंबर असेल तर ह्याला काय करतो आपण, हा 1 प्लेस आहे, हा 10 आहे आणि हा 100 प्लेस आहे. म्हणजे 2 इंटू 100 प्लस 5 इंटू 10 प्लस 4 इंटू 1. आता याची काही गरज नाहीये. आता 2 डिजिट नंबर सांगितल्यामुळे एवढं एनफ आहे. एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, युनिट्स प्लेस आणि टेन्स प्लेस आपण एकाला एक्स घेणार आहे आणि एकाला वाय घेणार आहे. आता आपण आता सांगितलं तसं एका डिजिटला आपण म्हणजे टेन्स प्लेसला आपण एक्स घेऊयात आणि वन्स प्लेसला और युनिट्स प्लेसला आपण वाय घेऊयात. लेट दी units digit be x and the tens digit be y. आता हा नंबर कसा फॉर्म होतो बघा इकडे, ए 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ द डिजिट. अगोदर आपण ए 2 डिजिट नंबर कसा फॉर्म होतो ते बघूया. 2 डिजिट नंबर कसे लिहितो आपण, 10 इंटू, आता हे 10 डिजिट आपण काय घेतलं, वाय घेतलेला आहे, प्लस युनिट प्लेस म्हणजे एक्स इंटू 1. हे काय होईल 10y प्लस एक्स होईल. आता हे सेकंड इथे बघा तुम्ही, इंटरचेंज द डिजिट्स. आपल्याला आता हे जे डिजिट आहेत ना त्याला इंटरचेंज करायचे. म्हणजे एक्स आणि वाय ला आपण डिजिट घेतलेलं आहे ना, मग एक्सच्या ठिकाणी वाय लिहायचे आणि वायच्या ठिकाणी एक्स. इंटरचेंजिंग द डिजिट्स. इक्वल टू, आता हा 10 इथेच राहणार, आता हा एक्स इथे येणार प्लस हा वाय इकडे जाणार. आता ह्यानंतर पुढे काय सांगितलंय, ए 2 डिजिट नंबर म्हणजे हा आणि विथ द डिजिट इंटरचेंज ऍड अप टू 143. म्हणजे ह्या दोघांना ऍड केल्यावर 143 च्या बरोबर असणार आहे. 10y इथे बघा 10y प्लस एक्स प्लस 10x प्लस वाय. इथे आपल्याला ऍड का करायचे, कारण क्वेश्चन मध्ये ऑलरेडी गिवन आहे ऍड अप टू इक्वल्स टू 143. आता 10y प्लस वाय आहे, 10x प्लस एक्स आहे.
काय होतील 10x plus x is the 11x plus 10y plus y is the 11y equals to 143. आता हा 11 चा मल्टिपल आहे त्यामुळे याच्यातून आपण 11 कॉमन काढूया. 11 जर का कॉमन काढलं तर x plus y is equals to 143. x plus y equals to 143 divided by 11. 11 1 जा 11, 11 1 जा 11, 3 उरतात. 11 3 जा 33. म्हणजे आपला इक्वेशन x plus y equals to 13. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 घेऊ शकतो. आता सेकंड इक्वेशन साठी बघा, इन द गिवन नंबर म्हणजे आपला हा, द डिजिट इन द युनिट्स प्लेस इज 3 more than the digit in the tens place. आता इन द गिवन नंबर द डिजिट इन द युनिट्स प्लेस, आता डिजिट इन द युनिट्स प्लेस आपण काय घेतलं होतं, एक्स घेतलं होतं. इज आहे त्यामुळे आपण इक्वल्स टू असं रिप्लेस करू शकतो इजच्या जागेवर. 3 more than the digit in the tens place म्हणजे 3 more म्हणल्यामुळे आपल्याला प्लस करायचे. द डिजिट इन द टेन्स प्लेस आपण काय घेतलं होतं, y घेतलं होतं. आता ह्याला आपण रिराईट करूयात, x मायनस वाय इक्वल्स टू 3. आपण ह्याला घेऊयात इक्वेशन नंबर 2. सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2. आता हे दोन्ही इक्वेशन्सला आपण सॉल्व्ह करूयात. x प्लस वाय इक्वल्स टू 13 अँड x मायनस वाय इक्वल्स टू 3. आता ऑलरेडी या दोन्हीचं साइन वेगळं आहे आणि दोन्हीचेही कोएफिशियंट सेम आहे त्यामुळे आपण इथे डायरेक्टली कॅन्सल करू शकतो. x प्लस एक्स इज द 2x इक्वल्स टू 13 प्लस 3 इज द 16. 2 1 जा 2, 2 8 जा 16. आता x इज इक्वल्स टू 8 भेटलेला आहे. इथे आपण y ची व्हॅल्यू काढूयात. x मायनस वाय इक्वल्स टू 3 हा इक्वेशन 2 आहे. x च्या ठिकाणी 8 पुट करा. 8 मायनस वाय इक्वल्स टू 3, मायनस वाय इक्वल्स टू 3 मायनस 8, मायनस 5 आणि मायनस वाय. मायनस मायनस हे दोन्ही कॅन्सल होतात. y इज इक्वल्स टू 5. आता x इज इक्वल्स टू 8 आहे आणि y इज इक्वल्स टू 5 हे दोन्ही नंबर आपल्याला मिळालेले. पण इथे काय सांगितलंय, फाइंड द ओरिजिनल नंबर. आता ओरिजिनल नंबर आपल्याला काय आहे ते फाइंड आउट करायचे. कसं फाइंड आउट करू शकतो आपण, 10 आपला ओरिजिनल नंबर काय होता, ह्यानुसार 10y प्लस x होता. 10 इंटू y म्हणजे किती 5, x म्हणजे किती 8. 10 इंटू 5 50 प्लस 8 हाऊ मच 58. देअरफॉर द ओरिजिनल नंबर इज द 58. असं आपल्याला कन्क्लुजन मध्ये लिहायचे. हे आपला आन्सर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 7 असा आहे, कांताबाई बॉट 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid 50 rupees as the return fare for the rickshaw. कांताबाईने काय केलंय, 1.5 किलो टी पावडर आणि 5 kg 5 किलो साखर तिने दुकानातून विकत घेतली होती. तर त्यावेळेस तिला रिटर्न यायसाठी 50 रुपये हे चार्ज लागलेला होता रिक्षेमधून. टोटल एक्सपेन्स वॉज 700. म्हणजे हे सगळं मिळून तिला 700 रुपये झालं. म्हणजे याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, रेट ऑफ द टी, रेट ऑफ द शुगर आणि रिटर्नचा फेअर. म्हणजे तिने रिक्षाला जे पे केलेलं आहे 50 रुपीज, हे तिन्ही मिळून तिला 700 रुपये लागले. शी रिअलाइज्ड दॅट, मग नंतर तिला असं रिअलाइज झालं, बाय ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स कॅन बी बॉट विथ द फ्री होम डिलिव्हरी. आता इथे गुड्स काय आहेत, हे शुगर अँड टी. मग जेव्हा आपण ऑनलाईन ऑर्डर करतो तर हे जे सामान आहे ते फ्रीली आपल्याला घर पोहोच मिळेल. मग एट द सेम प्राइस म्हणजे त्याच प्राइसला. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg. मग पुढच्या महिन्यामध्ये तिने काय केलं की 2 kg टी अँड
7 kg शुगर तिने ऑनलाईन ऑर्डर प्लेस केलं. शी पेड 880. मग नंतर तिला किती चार्जेस लागले? 880 रुपये. फॉर दॅट फाइंड द रेट ऑफ शुगर अँड द टी पर केजी. आता प्रत्येक किलो शुगर आणि टी ला किती पैसे लागणार आहे हे काढायचे आपल्याला. आता आपण अगोदर रेट आपल्याला काय काढायचे? रेट ऑफ शुगर अँड रेट ऑफ द टी. आपण अगोदर एक्स आणि वाय असे व्हॅल्यूज घेऊयात. एका रेटला एक्स, एका रेटला वाय. लेट द रेट ऑफ अगोदर टी, रेट ऑफ टी बी एक्स अँड द रेट ऑफ शुगर बी वाय. एकाला एक्स घेतलो आणि एकाला वाय घेतलो, कारण आपल्याला त्यांचे रेट्स माहिती नाहीयेत म्हणून, आणि ह्यांनाच कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. आता इथे स्पेशली आपण इथे हा केस इथे मेन्शन करूयात. वेन शी बॉट फ्रॉम शॉप. जेव्हा तिने दुकानातून विकत आणली होती त्यावेळेस हा स्पेशल कंडिशन आहे. तर किती आणली होती? 1.5 किलो. आता हे 1/2 ह्याला आपण काय लिहू शकतो? हा मिक्स फ्रॅक्शन आहे ना, मग 2 1 जा 2, 2 + 1 3/2 असं लिहू शकतो ना. 3/2 1.5 किलो आहे. 1/2 ला 3/2 काय आहे? टी आहे. टीचं काय आहे? एक्स व्हेरिएबल प्लस 5 kg म्हणजे 5 × y इज द 5y. आणि अजून परत इथे काय म्हणाले की फ्रॉम ए शॉप अँड शी पेड 50 रुपीज. अजून तिने 50 रुपये सुद्धा पे केली. मग तिला किती चार्ज लागला? 700 रुपीज हे चार्ज लागलेला आहे. मग ह्याला काय करू आपण? 2 हा एलसीएम होईल. 2 विल बी द एलसीएम ऑफ दिस. ओके, अगोदर ह्या 50 ला तिकडे पाठवूयात. 3/2 x प्लस 5y इक्वल्स टू 700 मायनस 50. हे किती होणार? 650. नेक्स्ट 3/2 x प्लस 5y हा ऍज इट इजच राहणार. आता इकडे 2 हा एलसीएम होईल. एलसीएम झाला तर 3x प्लस 2 5 10y आणि हा 2 इकडे गेला तर 650 × 2. ठीक आहे, मी नेक्स्ट स्टेप मध्ये लिहिते. 3x प्लस 10y इज इक्वल्स टू 1300. हा असेल आपला इक्वेशन नंबर 1. गॉट इट. आता सेकंड इक्वेशन साठी इथे आपण काय मेन्शन करू? वेन शी बॉट or when she placed the order online or when she purchased from online. When she purchased from online. जेव्हा तिने ऑनलाईन वरून विकत घेतलं तेव्हा असं इक्वेशन आहे. हाऊ मच? 2 kg टी म्हणजे 2 टी साठी आपण काय घेतलं होतं? एक्स. 2 × x इज द 2x प्लस 7 kg ऑफ द शुगर. 7 × y इज द 7y आणि तिला टोटल किती पैसे लागले? 880 रुपीज. हा आपला इक्वेशन नंबर 2 आहे. आता या दोन्ही इक्वेशनला आपण सॉल्व्ह करूयात. 3x plus 10y is equals to 1300 and 2x plus 7y equals to 880. हे दोन आपले इक्वेशन्स आहेत. आता आपण सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2 by elimination method. ह्या फर्स्ट इक्वेशनला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचे आणि सेकंड इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे.
फर्स्ट इक्वेशनला 2 नी 2 3 जा 6x प्लस 2 into 10 is the 20y equals to 2 into 1300 is the 2600. नंतर ह्याला 3 नी मल्टिप्लाय करायचे 3 into 2 6x plus 3 into 7 is the 21y equals to 3 into 0 is the 0. 3 8 जा 24. 3 8 जा 24 plus 2 26. मायनस मायनस आणि मायनस प्लस 6x आणि मायनस 6x इथे कॅन्सल 20y मायनस 21y दिस विल बी मायनस y इक्वल्स टू 2600 आणि 2640 यांचे सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला मायनस 40 भेटणार आहे. हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल होतो. अशा प्रकारे आपल्याला y ची व्हॅल्यू आहे 40 रुपीज. y काय घेतलं होतं आपण? शुगर घेतलं होतं, म्हणजे आपल्याला शुगरची जी व्हॅल्यू आहे पर केजी 40 रुपीज मिळालेली आहे. आता या दोन्ही इक्वेशन मधून कोणत्याही इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू पुट करा आणि x ची व्हॅल्यू काढा. आता 3x प्लस 10y इक्वल्स टू 1300. 3x प्लस 10 into 40 equals to 1300. 3x plus 10 into 40 is the 400. 1300 हा प्लस 400 तिकडे जाऊन मायनस 400 आणि 1300 मधून 400 आपल्याला मायनस करायचं आहे. which is the 900. 3 1 जा 3 3 3 जा 9 0 0. x is equals to 300 आलं. आता इथे फायनली आपण रेट ऑफ रेट ऑफ टी पर केजी आपल्याला पर केजीच काढायचे ना, म्हणजे प्रत्येक किलोला किती 300 रुपीज. आता इथे रेट ऑफ शुगर पर केजी इक्वल्स टू ₹40. प्रत्येक क्वेश्चनला कन्क्लुजन लिहिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनला कन्क्लुजन लिहित जा, म्हणजे ह्याचेही मार्क्स असतात. क्वेश्चन नंबर 3 असा आहे, टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. सपोज दॅट अनुष्का हॅड x notes of 100 rupees and y notes of 50 rupees each. Anushka got rupees 2500 from Anand as denominations mentioned above. If Anand would have given her the amount by interchanging number of the notes, Anushka would have received rupees 500 less than the previous amount. इथे हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी एक छोटासा कॉन्सेप्ट आपण अगोदर डिस्कस करूयात. समजा तुमच्याकडे 10 रुपयाचे 3 नोट आहेत आणि समजा 20 रुपयाचे तुमच्याकडे आहेत 2 नोट. आता 10 रुपयाचे 3 नोट म्हणजे किती रुपये झाले? 3 into 10 असं करतो आपण, म्हणजे 30 रुपीज. आणि 20 रुपयाचे 2 नोट म्हणजे दोन नोट आहेत 20 रुपयाच्या, त्याच्यामुळं 40 रुपीज. मग आता टोटल अमाऊंट तुमच्याकडे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर 40 प्लस 30 हे 70 रुपीज होणार. अशा प्रकारे आपण हा टोटल अमाऊंट काढतो. मग ह्या क्वेश्चन मध्येच असंच काहीतरी दिलेलं आहे. आता इथे 2 प्रकारचे नोट्स आहेत. इथे जसं आपण 10 आणि 20 रुपीज घेतलं होतं त्या प्रकारे इथे एक 100 रुपीजचं नोट आणि एक आहे 50 रुपीजचं नोट. पण किती नोट्स आहेत ते आपल्याला माहिती नाहीये, हेच आपल्याला काढायचे. मग इथे क्वेश्चन कुठे आहे? इथे तर संपला. इथे बघा, टू फाइंड द नंबर ऑफ द नोट्स. हिअर इज द क्वेश्चन. टू फाइंड द नंबर ऑफ द नोट्स हा क्वेश्चन आहे तुमचा. तर आता मी ह्याचं मिनिंग सांगते. अनुष्का हॅड कम्प्लीट, तिनं ही खालची ऍक्टिव्हिटी कम्प्लीट केलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी काय आहे? सपोज दॅट अनुष्का हॅड, तिच्याकडे x नोट्स आहेत
100 रुपयाचे आणि वाय नोट्स आहेत 50 रुपयाचे. अनुष्का गॉट 2500. तिने आनंद कडून एवढे पैसे मिळवलेले आहेत. फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शन्ड अबव. आता डिनॉमिनेशन्स म्हणजे मॅथ्स मध्ये आपण बँक नोट्स और करन्सी असं म्हणतो. याचं मिनिंग मेन्शन्ड अबव. इफ आनंद वुड हॅव गिव्हन हर. जर आनंदने पैसे जर नोट इंटरचेंज करून दिला असता, वुड हॅव गिव्हन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ द नोट्स, अनुष्का वुड हॅव रिसिव्ड 500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. तर अगोदरच्या नोट पेक्षा तिला 500 रुपये कमी मिळाले असते जर दिला असता तर. मग आता आपल्याला ह्या कंडिशन्स वरून आपल्याला इक्वेशन्स फॉर्म करायचे आणि त्यानंतर किती नोट्स, 100 रुपयाची किती नोट आहेत आणि 50ची किती नोट आहेत हे आपल्याला काढायचे आहे. आता इथे आपल्याला लेट एक्स बी द 100 रुपीज नोट अँड वाय बी द 50 रुपीज नोट असं आपल्याला घ्यायचे. लेट एक्स बी द नोट्स ऑफ ₹100 and YB the notes of ₹50. आता आपल्याला अकॉर्डिंग टू द क्वेश्चन, इथे अकॉर्डिंग टू द क्वेश्चन हे असं आहे 100 इंटू एक्स घ्यायचे, कारण आपण 100 रुपयाची नोट ऍज एक्स घेतलं होतं. 100 इंटू एक्स प्लस 50 इंटू वाय इज इक्वल्स टू 2500 घ्यायचे आणि त्यानंतर नोट्सला आपल्याला इंटरचेंज करायचं आहे. आता नोट्सला इंटरचेंज करणे म्हणजे इथे 50 इंटू एक्स घ्यायचे प्लस 100 इंटू वाय. इथे आपण नोट्सला इंटरचेंज केलेले 50 रुपीज आणि 100 रुपीजचे. आता नंबर ऑफ नोट्स आपण एक्स घेतलं होतं, अगोदर किती होते 100चे नोटा. आता त्यानं जेव्हा इंटरचेंज करून दिला म्हणजे 50चे एक्स नोट्स आणि 100चे वाय नोट्स असं. आणि परत काय सांगितलं, द अमाऊंट द इंटरचेंजिंग नंबर ऑफ द नोट्स अनुष्का वुड हॅव रिसिव्ड 500 लेस. म्हणजे प्रिव्हियस अमाऊंट मध्ये, तर प्रिव्हियस अमाऊंट किती आहे 2500. त्याच्यातून 500 रुपीज लेस करायचे म्हणजे -500 किती 2000 रुपीज. हे पण रुपीजच आहे. आता आपला इक्वेशन इथे रेडी आहे. आपण काय करूयात, या दोन्हीही इक्वेशन्सला आपण 50 ने डिवाइड करूयात. डिवाइडिंग अबोव इक्वेशन्स बाय 50. 50 ने डिवाइड केलं तर काय होईल 100 बाय एक्स, 100 इंटू एक्स बाय 50 प्लस 50y by 50 equals to 2500 divided by 50. 51 जा 52 जा 51 जा 51 जा 51 जा 55 जा 250 आणि हा 0 काय उरेल 2x प्लस y इक्वल्स टू 50. आता इथे मी डायरेक्टली घेते, ह्याला पण आपल्याला 50 नेच डिवाइड करायचे. 50 बाय 50 म्हणजे x झालं प्लस 100 बाय 50 म्हणजे 2y इक्वल्स टू 2000 डिवायडेड बाय 50 म्हणजे 48. आता आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 असं घेऊया. हे आपले इक्वेशन्स आहेत. 2x प्लस y इज इक्वल्स टू 50 अँड x प्लस 2y इज इक्वल्स टू 40. या दोन्ही इक्वेशन्सला आता आपण सॉल्व्ह करण्यासाठी एलिमिनेशन मेथड यूज करणार आहे. सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2 by elimination method. आता याचे कोएफिशियंट्स इक्वेट करण्यासाठी इक्वेशन 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात. म्हणजे काय होईल 2x प्लस 2 इंटू 2 4y इक्वल्स टू 2 इंटू 40 दॅट इज 80. आता हा आहे आपला इक्वेशन आणि 2x प्लस y इज इक्वल्स टू 50. आता 2x प्लस 4y is equals to 80 and
2x प्लस y इज इक्वल्स टू 50. आता x चे दोन्ही कोएफिशिएंट सेम आहेत. लेट अस चेंज द साइन. Plus 2x and minus 2x get cancelled. 4y minus y is the 3y equals to 80 minus 50. It is the 30. आता 3 1 जा 3, 3 10 जा 30. y is equals to 10 आलं. आता ह्या व्हॅल्यूला either put in equation number 1 or in the equation number 2. Shall we put in equation number 1? Okay. 2x plus, what is the value of the y? Y value is the 10. Substitute here, equals to 50. 2x equals to 50 minus 10 is the 40. 2 1 जा 2 20 जा. So x is equals to 20. आता इथे आपल्याला कन्क्लुजन मध्ये काय लिहायचे? टू फाइंड द नंबर ऑफ द नोट्स. आता आपण हे जे कॅल्क्युलेट केलेलं आहे हे तर नंबर ऑफ द नोट्स आहे. Therefore, there will be 20 notes of rupees 100 and 10 notes will be 10 notes of rupees 50. हे आपलं फायनल आन्सर आहे. पुढचे क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पहा. थँक्यू.